बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांप्रमाणे केरळ येथे देखील सत्ता बदल झाला आहे। काँग्रेस UDF आघाडीनं केरळमध्ये 104 जागा जिंकल्या आहेत, तर सध्या सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना 34 पक्षांना एवढंच समाधान मानावं लागलंय। 2016 नंतर पुन्हा एकदा आता केरळमध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे, त्यामुळे आता केरळमध्ये कुणाची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. And even if it is single, it will be the king of jungle. जोसेफ विजय चंद्रशेखर अर्थात थलपती विजय, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता। दक्षिण भारताच्या राजकारणात कायमच चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचे एक वेगळंच नातं आहे। अनेक बड्या अभिनेत्यांनी राजकीय पक्षाची स्थापना करत राजकारणात सक्रिय सहभाग घेतला। तामिळनाडू राज्याच्या राजकारणातही थलपती विजय यांच्या TVK पक्षाची एंट्री झाली आणि थेट सत्तेपर्यंत पोहोचली। होय, तामिळनाडूमधील 234 जागांचे निकाल आज जाहीर झाले। त्यामध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळवत TVK पक्ष हा तामिळनाडू राज्यात किंग ठरलाय। तामिळनाडूच्या जनतेनं प्रत्येक निवडणुकीत धक्कादायक विजयाची नोंद केली आहे। MGR, करुणानिधी, जयललिता, स्टॅलिन यांच्यानंतर तामिळनाडूमध्ये विजय पर्वाची सुरुवात झाल्याचं बोललं जातंय। तामिळनाडूचं राजकारण प्रामुख्यानं द्रविडियन चळवळ आणि प्रादेशिक अस्मितेवर आधारित आहे। 1967 पासून DMK आणि AIADMK या दोन प्रमुख पक्षांच्या भोवती राजकारण फिरतं। पण आजच्या विजयापूर्वीही अनेक टप्प्यांवर बदलत जाणारं राजकारण हे तामिळनाडूचं वैशिष्ट्य ठरलंय। तामिळनाडूच्या राजकारणाचे प्रमुख टप्पे: काँग्रेस युग 1947 ते 67 स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची 20 वर्ष काँग्रेसचंच वर्चस्व। के कामराज हे प्रमुख नेते, त्यांनी राज्याचा पाया रचला। द्रविड क्रांती 1967, CN अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखाली DMKनं काँग्रेसचा पराभव करून सत्ता मिळवली। यातून द्रविड राजकारणाचा उदय झाला। MGR आणि AIADMK यांचा उदय 1972 ते 1987। करुणानिधींशी मतभेद झाल्यामुळे MG रामचंद्रन यांनी DMK मधून बाहेर पडून AIADMK स्थापन केला। त्यांच्या लोकप्रियतेमुळे राजकारणात द्विपक्षीय पद्धत सुरू झाली। जयललिता ते करुणानिधी युग 1987 ते 2016, MGR यांच्यानंतर जयललिता आणि करुणानिधी यांच्यात सत्ता संघर्ष, दोघेही आलटून पालटून मुख्यमंत्री। 2016 मध्ये जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर MK स्टॅलिन आणि EK पलानीस्वामी यांनी पक्षाची धुरा सांभाळली। सध्या राज्यात DMK सत्तेत होती, पण 2020 नंतर राज्यात भाजपचा प्रवेश झाला। की अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडून राज्यात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न। आत्ताच्या निवडणुकीमध्ये विजय यांचा TVK पक्ष बहुमताच्या जवळ, मात्र विजयला द्रमुक किंवा भाजपच्या NDA मधील अण्णा द्रमुकच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही। सोशल मीडिया आणि तामिळनाडूच्या राजकारणात विजय यांची प्रचंड लोकप्रियता। MGR, करुणानिधी, जयललिता, स्टॅलिन यांच्यानंतर तामिळनाडूमध्ये विजय पर्वाची नव्यानं सुरुवात। तामिळनाडूमध्ये राजकारणात द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांना धूळ चारत TVK पक्षानं आघाडी घेतली आहे। आता सत्ता स्थापन करण्यासाठी PMK किंवा काँग्रेस आणि अपक्ष TVKच्या मदतीला धावलेत। TVK पक्षाची स्थापना करणारे अभिनेते थलपती विजय हे सोशल मीडियावर आणि दक्षिणेच्या राज्यामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। एक नजर टाकूया कोण आहेत विजय थलपती यावर। पूर्ण नाव: जोसेफ विजय चंद्रशेखर, दक्षिण भारताच्या चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता। चाहत्यांमध्ये थलपती या नावानं विजय प्रसिद्ध। जन्म 22 जून 1974, अभिनेता म्हणून 1990च्या दशकात सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण। ॲक्शन, रोमॅन्टिक आणि मास एंटरटेनर चित्रपटासाठी प्रसिद्ध। चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई। राजकीय क्षेत्रासोबत सोशल मीडियावर विजय थलपती यांचा मोठा फॅन फॉलोअर। तमिळगाव व्यतिरिक्त कळघट या पक्षाची स्थापना करून विजय यांचा राजकारणात प्रवेश। द्रविडियन हा महत्त्वाचा मुद्दा कायमच तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा राहिला आहे, पण त्याच मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या दोन्ही पक्षांना जनतेनंही नाकारलंय आणि 100 पेक्षा जास्त जागा निवडून देत सत्तेची चावी अखेर विजय थलपती यांच्याकडे देण्याचा निर्णय तामिळनाडूच्या जनतेने घेतला आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीपदी अभिनेते विजय थलापती यांची निवड होणार हे निश्चित मानलं जात आहे। आता यात NDA मधील भाजप आणि अण्णा द्रमुक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। संदीप राजगुळकर, पुढारी न्यूज, मुंबई।